नमस्कार. नाशिक आणि पालघरच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात पहिलाच वाद सुरू आहे. त्यातच आता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात देखील जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील आव्हान देण्याची तयारी केली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय जनतेसमोर. भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी गडकरी रंगायतांमध्ये जनतेच्या प्रेमाखातीर जनता दरबार करण्यात असल्याचे जाहीर केले आहे. तसेच मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये दर 2 महिन्यात जनता दरबार घेणार असल्याचे देखील म्हणाले आहेत. इतकंच नाही तर ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत केवळ कमळ फुलवण्याचे असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे. या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे नेत्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आव्हान दिले जात आहे की तुमच्या बालेकिल्ल्यात आम्ही आमचं कमळ फुलवणार आहे, असं आव्हान शिंदेंना दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. हा त्यांचा मतदारसंघ असल्याने याकडे विशेष दृष्टिकोनातून पाहिले जाते. मात्र आता यात मतदारसंघातून महायुतीमध्ये चांगलाच कलगीतर रंगला आहे. ठाण्यामध्ये येत्या निवडणुकीत कमळ फुलवण्याची भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा असल्याचे गणेश नाईक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकात ठाणे शहर आणि जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये एकमेकात वाद पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीपासूनच नाराज असल्याचे पाहायला मिळत आहेत. असे मुख्यमंत्रीपदावरून नंतर खाते वाटपावरून आता पालकमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे यांची नाराजी दिसून येत आहे. त्यातच आता मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यात भाजपची विजयाची घोषणा केली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे यांनी आपल्या बालेकिल्ल्यामध्ये कमळ फुलू देणार का दिलं पाहिजे? हे तुमचं मत व प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.